12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो. हा ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. ऐकू? हो हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. बरं झालं लागला तुमचा कॉल आहे. नाही, तेच मला जरा 3 अनुभव सांगायचे होते. सांगा सांगा ना ताई. हा सांगा. हा हा. तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगा, कुठून बोलताय ते सांगा, तसं तर ते सांगा. हो सांगते. हो सांगते. हा चालेल. माझं नाव आहे प्रज्ञा तोडकरी. मी अमेरिकेवरून बोलते. म्हणजे मी आता मुंबईचीच आहे, डोंबिवलीची, पण मी आता राहायला खूप वर्ष आम्ही आता अमेरिकेत. अच्छा अच्छा अच्छा. आणि स्वामी आहेत आमच्या बरोबर पण इकडे अमेरिकेत. अरे वा. पहिला अनुभव सांगतेय मी माझ्या मुलीचा. अच्छा. माझी मुलगी 16 वर्षाची आहे आता. अरे वा. ती कथक डान्स शिकते इकडे न्यू जर्सी मध्ये. बापरे. एप्रिल मध्ये ती एकदा क्लासला गेली आणि जे काही त्यांचा डान्स ते शिकत होते त्याच्यामध्ये तिची अशी एक काही मूव्ह झाली की तिच्या नी वरती नी असा ट्विस्ट झाल्यासारखा, नी कॅप आहे ना ती डिस्लोकेटच झाली. बापरे. आणि परत आली ती आणि ती बसते, म्हणजे असं म्हणतात की नी कॅप जाते आणि परत येऊन बसते जागेवर. पण त्याने काय होतं, सगळे मसल्स होऊन जातात ना आजूबाजूला. बरोबर बरोबर. जे हे असतात ते. तर मग तिला ते खूप दुखत होतं त्या वेडनेसडे पासून. आणि मग दुखत होतं. मग लगेच शनिवारी तिला डॉक्टरांकडे नेलं, एक्सरे काढला. ते डॉक्टर बोलले मेजर काही दिसत नाहीये, म्हणजे बोनला काही क्रॅक वगैरे नाही. पाय टेकवतच नव्हती खाली. दुखत होतं तिला. मग डॉक्टरांनी ती नी ब्रेस दिली घालायला की पाय सरळच राहील आणि आराम मिळेल पायाला. आणि मग MRI काढूया, असं 2 वीक बघूया बरं होतंय का, आणि मग MRI काढूया. तर MRI काढायच्या वेळेला आम्ही गेलो डॉक्टरांकडे परत 2 वीक नंतर. तर त्यांनी बोलले अजून तरी काही इम्प्रुव्हमेंट दिसत नाहीये, तिला दुखतच होता पाय 2 वीक नंतर. पण नॉर्मली कसं ते लोक ब्रेस वगैरे बरं होऊन जातो बरेच वेळा, म्हणजे जर आतमध्ये काही बिघाड नसेल तर. म्हणजे कुठलं मसल टिअर किंवा तर टेअर नसेल तर तो राहतो तसा व्यवस्थित. असं जेवढं दुखायला नाही पाहिजे होतं. तरी तो दुखतच होता 2 वीक नंतर आम्ही गेलो ना डॉक्टरांकडे तरी पण. मग तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की MRI शेड्यूल करा तुम्ही आणि तोपर्यंत फिजिओथेरपी पण चालू करा. अच्छा. मग आम्हाला MRI ची मला गुरुवारी मिळाली अपॉइंटमेंट आणि ह्याची मला फिजिओथेरपीची वेडनेसडेला मिळाली. मग आम्ही वेडनेसडेला गेलो तर ती बिलकुल पाय त्याला हात लावायला पण हे करत होती, म्हणजे दुखत होतं म्हणत होती. आणि पूर्ण पाय तिचा स्ट्रेच असा होतच नव्हता जसा नॉर्मल आपल्या लोकांचा. मग त्याला पण असं वाटलं. मग तो आला फिजिओथेरपीवाला मुलगा आणि सांगायला लागला की मी आता तिला काही हात नाही लावत जास्त, कारण ती बिलकुलच हे करत नाही. जवळजवळ 2 ओढणं अजून वेदना होतात. त्याला असं वाटायला लागलं की मेनिस्कल टेअर वगैरे काहीतरी झालंय आतमध्ये असं. तर असं सांगितल्यानंतर मग मला भीती वाटली, कारण मी म्हटलं बापरे एवढी यंग आहे आता, हे कुठे ना सर्जरी किंवा काही मेनिस्कल टेअर कमी वयामध्ये सर्जरी. पण उगाच ते काय म्हणतो ना, एक असं ते मग केअरफुल राहावं लागतं ना प्रत्येक वाटतं ना त्यांच्या लहान मुलांच्या पण. मग म्हटलं ठीक आहे. मग तेव्हा मला खूप भीती, अगोदर कसं वाटत होतं की नाही होईल बरी एवढं काय नसेल असं तसं. तो जेव्हा जे त्याच्यामधले जे प्रोफेशनल लोक बोलायला लागले तेव्हा मग मला भीती वाटली. त्यांच्या डोळ्यासमोरून खूप अशा केसेस जातात ना.
मग मी माझ्या मुलीला तेच सांगत होते की तू जप सुरू कर स्वामींचा आणि स्वामींना सांग माझं फिजिओथेरपीने बरं व्हायला पाहिजे, मला सर्जरीला नका नेहमी करून. तर बरोबर. आणि मग आम्ही गेलो आणि गुरुवारीच आम्हाला MRI ची मिळाली. तर गुरुवारी गेलो तर मी तिला तेच सांगून पाठवलं, म्हणलं त्रिशा जप करत राहा, स्वामींचं नाव घेत राहा आणि बस त्यांना सांग की मला सर्जरीला नाही पाठवू नका, फिजिओथेरपीने बरं होऊ दे. बरोबर. आणि तिने ऐकलं पण ते सगळं. आणि मी बाहेर हो नाही ती करतात मुलं माझी. अरे वा. म्हणजे स्वामींचं नाव घ्यायचं ते सगळं ते करतात. सांगितलं नमस्कार करतात तेव्हा करतातच असं. पण आता कसं इथलं शिक्षण आहे ना त्यामुळे त्यांना मराठी वाचता वगैरे नाही येत, पण जेवढे आपण मंत्र शिकवले तेवढे मंत्र येतात त्यांना बोलायला. म्हणलं पाहिजे. हा तर मग ती गेली आणि मग ती बोलली मी पूर्ण वेळ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत होती. आणि मग दुसऱ्या दिवशी फ्रायडेला त्यांचे रिपोर्ट आले मला लगेच आले. डॉक्टरांकडे ते रिपोर्ट गेले ना, लगेच आला. तर डॉक्टरांचा फोन आला की आतमध्ये काहीच हे नाहीये, तर तिला 1 month फिजिओथेरपी होऊ द्या, मग तिला बरं वाटेल. आणि मला कळलंच नाही म्हणजे काय आता काय थँक्यू बोलले स्वामींना. म्हणजे काय आम्ही नामस्मरण केलं काय आणि तिला खरोखरच पाय टेकवता येत नाही. अरे बापरे, काय खरंय. पण बघा ना आता चालू झालीये आणि कसा हो आता बरी होत आलीये. म्हणजे अजून थोडीशी हे आहे पण ते कसं तेवढा वेळ लागेल ना, मसल पूर्ण होतात ना तिथले, ते टाईट करणार आहे. आणि मी म्हटलं मला चालेल ते, तिला जर तेवढं तिला कळायला पाहिजे असेल की तिने तिचा बॉडी पार्ट कसे वापरायचे करू दे तिला तेवढी एक्सरसाइज. तिला ती एक्सरसाइजची पण सवय लागेल. अगदी असं नाही की नाही. पण सर्जरी नको, कारण की मध्ये कसं खूप डिले सगळं स्कूलमध्ये पण ना सगळं. खरंय अगदी. आणि ते आयुष्यभरासाठी कुठेतरी ते एक डॅमेज होतं ना. हो ना, तेच नाही. मग तुमचं सारखं ते कुठे पण लिहायला लागतं सर्जरी झालीये लागतं पेपर वर्क मध्ये. बरोबर. तर ते एक झालं आणि मग ते गुरुवारीच आमचं झालं म्हणजे सगळं व्यवस्थित. आता तिची फिजिओथेरपी अजून आहे अजून 15-20 दिवस. पण ठीक आहे म्हणजे तेवढं चालेल, कारण की तेवढं ती व्हायला पाहिजे ना तिला. बरोबर. पण आला पाहिजे. ते झालं. दुसरा अनुभव असा आहे माझ्या मुलग्याचा. माझा मुलगा आता 1लं वर्ष त्याचं कॉलेजचं झालं, युनिव्हर्सिटीमध्येच आहे तो. आणि तो आता समरसाठी आता त्यांना कसं मे मध्ये तो आला 9 मेला घरी. आणि मे, जून, जुलै आणि ऑगस्ट म्हणजे 20 ते 25 ऑगस्ट पर्यंत तो घरीच राहणार आता. कॉलेज बंद आहे ना एवढे दिवस. बरोबर. त्यासाठी तर एवढे दिवस मग त्याने फार्मास्युटिकल एका कंपनीमध्ये जॉब फिक्स करून आलेला. तो ऑलरेडी इंटरव्ह्यू वगैरे येऊन देऊन गेलेला आणि त्याला मिळालेला जॉब जसा पाहिजे होता तसा. पण झालं कसं, त्यांनी ना त्याला बोलवलं एकदा पेपर वर्क साठी. गेला तो एका वीक मध्ये आणि मग त्यांनी सांगितलं पेपर वर्क करून आला तो आणि सांगितलं नेक्स्ट टाइम येताना तुझी पासपोर्टची कॉपी आणि 1-2 त्याचं जे फार्मास्युटिकलचं एक सर्टिफिकेट होतं जे त्यांनी ऑलरेडी केलं होतं फार्माटेकचं, ते त्याला पाहिजे होतं त्या लोकांना. झालं असं तो सोमवारी गेला तिकडे ते सगळं घेऊन आणि ते बोलले की नाही ते खूप महत्वाचं सर्टिफिकेट आहे, त्याच्याशिवाय तुम्ही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कसं काम करणार असं. अरे बापरे. मग ते पाहिजे आणि ते त्याला मिळेच ना कुठे. म्हणजे त्याची मोठी गोष्ट म्हणजे ना ते आलेलं होतं. हो ना, तेच तर. आणि म्हणजे सगळं झालेलं ताई, सगळं होत आलेलं. आणि त्यांनी सांगितलं की सोमवारी तू ते मिळालं. सोमवारी गेला तो आणि त्यांनी सांगितलं ते घेऊन ते तुला लागेल, ते आम्हाला पाहिजे. त्याच्याशिवाय तू सुरू नाही करू शकत. मग तो आलो, मी घरी आली सोमवारी तर विचारायला लागला कुठे आहे काम. आणि माझे मिस्टर बोलायला लागले मी तुला दिलं होतं. त्याची मुलं कसं कधी कधी त्यांना पण तेवढं इम्पॉर्टन्स त्या गोष्टीचं कळायला पाहिजे किंवा. तर माझे मिस्टर बोलले की नाही मी तुला दिलेलं मला आठवतंय आणि तुला फोटो पण काढून पाठवला होता. आता पुढचं तुझ्या हातात आहे, तू घरभर शोध तुला काय करायचं ते कर. कारण की सगळीच मदत आपण करून उपयोग नाहीये ना, त्यांना कळायला पाहिजे लाईफ लॉंग मध्ये हे पेपर्स कसे सांभाळून ठेवायला पाहिजे. तो दिवस गेला आणि मग तो ना खूप असा काय म्हणतो ना त्याला पण ते कळायला लागलं की अरे बापरे माझ्याकडून ते हरवलंय, आता मला हा जॉब नाही मिळाला तर मला परत सगळं शोधावं लागेल. तर मग तो पण असं एकदम एवढंच तोंड झालं
असं. आणि मग त्याला मिळे ना ते सर्टिफिकेट. खूप शोधलं, आमच्या रूम मध्ये शोधलं, त्याच्या रूम मध्ये शोधलं, नाही. आणि माझे मिस्टर त्याला सारखे सांगतात मी दिलं होतं. आणि तर मी म्हटलं स्वामींना, स्वामी द्या ना त्याचं सर्टिफिकेट मिळवून. बिचारा एवढंच तोंड करून बसलाय, जॉब मिळाला, आता खुश होता एकदम. तर मी म्हटलं काय. नंतर माझ्या मनात आलं, मी म्हटलं काय माहिती का नाही त्याचं सर्टिफिकेट मिळत आहे आता. आणि मग मी माझी प्रार्थना आणि मी स्वामींना म्हटलं स्वामी माहित नाही का नाही मिळत आहे मला. जर त्याच्यासाठी हे योग्य असेल तर काहीतरी मार्ग निघू दे. बरोबर. नसेल तर तुमची प्रत्येक दाण्यावरती खाण्यात वाळ्याचं नाव असतं. बरोबर, काही हरकत नाही. जे तुमच्या मनात असेल ते होऊ दे. मी असं म्हणणार नाही की सर्टिफिकेट मिळू दे आणि जॉब मिळू दे. म्हणून जे त्याला योग्य असेल, जे त्याच्यासाठी योग्य असेल ते होऊ दे. अरे वा, मार्ग सापडू दे. मस्त. बरोबर. त्याने त्या ज्या कंपनीकडून त्यांनी फार्मा सर्टिफिकेशन केलं त्यांना त्यांनी कॉल केले, ईमेल केलं. सांगितलं की माझ्याकडून ते हरवलंय, मला तुम्ही कॉपी पाठवू शकता का. तर ते बोलले पाठवतो. त्यांचं दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार आला तोपर्यंत हे सगळं. सोमवारी तो गेलेला तिकडे, मंगळवार आला. आणि मग मंगळवारी त्याला त्यांचं ईमेल आलं, त्याच्याकडे रिसीट होती आणि ऑलरेडी माझ्या नवऱ्याने काढलेला तो फोटो होता. त्याने त्या जिकडे त्याला जॉबला जायचं होतं तिकडे पाठवलं. ती विचारायला की हे एवढं चालेल का, मला सर्टिफिकेट मिळणार आहे परत, पण त्याला अजून एक वर्किंग डेज 5 to 7 वर्किंग डेज बोलले ते जातील म्हणून. अरे बापरे. परत ईमेल म्हणजे तुम्हाला लेटर पाठवायला. मग स्वामींना अशी प्रार्थना केलेली ना मी की तुमच्या हातात आहे, तुम्हाला जर वाटत असेल की हे योग्य जॉब आहे त्याच्यासाठी तरच हे काम होऊ दे. बरोबर. आणि त्यांना त्याच्यामध्ये मंगळवार गेला, बुधवार गेला आणि बुधवारी इव्हिनिंगला आला आणि ईशानने सांगितलं माझ्या मुलाने की मम्मी त्यांनी सांगितलं की त्याच्यावरती चालेल, जॉईन करू शकतो गुरुवारी. काय मस्त. हो, किती छान. आणि मग परत गेली स्वामींकडे, म्हटलं स्वामी तुम्हाला पाहिजे होतं का त्यांनी तुमच्या वाराला सुरू करायला. म्हटलं चांगलंच होणार. बरोबर बरोबर. आणि मग तो गुरुवारपासून सुरू केला त्यांनी जायला. अरे वा, आवडतंय काम, किती सुंदर अनुभव. त्यासाठी तर खुश आहे तो असं करून. तर त्यासाठी ते झालं. तिसरा माझा अनुभव आहे ताई, पटकन सांगते. हा जरा एकदम म्हणजे असा अगदी आणि आताच सगळं काय काय झालंय ह्या 2 आठवड्यामध्ये, पण सगळ्या गोष्टी गुरुवारी झाल्यात. सगळ्या गोष्टी गुरुवारी झाल्यात. ही गोष्ट माझ्या नंदेची आहे, माझी चुलत नणंद आहे. तर तिला 2 वर्षापासून कॅन्सर ट्रीटमेंट चालू होती तिची. बापरे, कसला कॅन्सर आहे त्यांना. त्यांनी आम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाले. अरे अरे. पण त्यातून तिला ते कसं झालं, ट्रीटमेंट तिची मुंबईमध्ये न करता वेगळ्या सिटीमध्ये केली गेली. त्याच्यामध्ये तिची हेल्थ तेवढी साथ नाही दिली आणि जेव्हा ते ब्रेस्ट कॅन्सर मध्ये बेबी झालं त्याच्यानंतर सुरू झालं ना, बेबी पण आता 2 वर्षाचं आहे तिचं. चालू होतं. आणि म्हणजे मला असं खूप कळत होतं बिकॉज तिची जी सख्खी बहिणी आहे ना ती माझी आमच्या जवळ राहते, आम्ही इथे जवळ राहतो असं. पण ते आमचे ते म्हणजे सख्खी जाऊ नाही आहे माझी, पण माझी चुलत जाऊ आहे, म्हणजे मामांची म्हणतात ना, मामांची असं. बरोबर, मामेसून. पण आम्ही याच्या खूप क्लोज आहोत, म्हणजे बहिणीसारख्या म्हणायला गेलात तरी हरकत, क्लोज आहोत. तर ती मला सगळं सांगत होती असं की वहिनी असं होतंय, वहिनी तसं होतंय. आणि ते कसं झालं, ते लोक तेवढं स्वामींचं करत नव्हते ना, तरी पण मी तिला सांगायची, अगं मामींना सांग ना स्वामींचा जप करायला, मामींना सांग ना तारक मंत्राचं पाणी द्यायला, असं सगळं. आणि ते करत होते. आणि आत्ताचं लेटेस्ट असं झालं तिच्या बाबतीमध्ये की ते जर्म्स आहेत ना तिच्या लंग्स मध्ये गेले. अरे बापरे. कॅन्सरचे. त्यामुळे ना तिला ब्रोंकायटिस आणि निमोनिया असं ते सांगतात, पण ऍक्च्युली ते लंग्स मध्ये ते कॅन्सर झाला असं ऍक्च्युली. बापरे. आणि जे तिकडे या ती सिटीमध्ये होती त्या सिटीतले डॉक्टर तिला लंग्स इन्फेक्शन म्हणूनच ट्रीट करत होते. अरे ना शेवटला ट्रीटमेंट खूप ताई खराब मिळाली असं आता आम्हाला रिअलाइज होतंय. तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे देता पहिल्यापासून
हो तुम्हाला पण असं होऊन जातं ना की ते जे बोलतायत ते करूया, जे हो बोलतायत ते हो करूया हो असं हो झालं. हो 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 आणि खूप सगळ्यांनी खूप आमच्या म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये पण बरेच जण करणारे आहेत स्वामींचं. अच्छा अच्छा हा आणि खूप केलं. म्हणजे हा. ती लिटरली म्हणजे एका गुरुवारी तिला ऍडमिट केलं. हा त्याच्यानंतर तिचा भाऊ इथून जो माझे मामे दीर आहेत ते गेले इंडियाला. तिचा सख्खा भाऊ आहे ना आई तो. ग हा हा तो इंडियाला गेला. त्यांच्याबरोबर जाताना मी एक स्वामींचा छोटा फोटो दिलेला जो माझ्या भावाने हम्म. खेड म्हणजे माझं रत्नागिरी खेड गाव आहे तिथून हा. पाठवलेला. तो तिच्या गावी गेला बापरे औरंगाबादला. हा 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 तिच्या बेडजवळ ठेवला मी. अंगावर काटा येतं आणि ते ऐकून. हो ना, आम्हाला तर असं मी म्हटलं नाही सगळं ठीक होणार, सगळं ठीक होणार, स्वामी तुझ्या बरोबर आहेत ना, सगळं ठीक होणार असं हा करून. हा आणि ती रविवारी तिच्या बहिणीला मी सांगत होती. तिला एक भाऊ आहे जो इथून गेला. हा हा बहीण आहे जी मुंबईला असते पण ती पण कंटिन्युअसली तिकडेच होती. तर बहिणीला मी सांगत होती आणि तू हा मंत्र म्हण, तारक मंत्र, तिचा हात पकड आणि तारक मंत्र पकड. कारण की तिला काही पाणी वगैरे देता येत नव्हतं ना त्यांना. हो बरोबर हा. व्हेंटिलेटरवर टाकलं तिला गुरुवारी. अरे 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 बिकॉज तिला धाप लागायला लागली ना ब्रोंकायटिसमुळे. हो 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 त्यामुळे असं म्हणजे तसं. हम्म. मग तिची बहीण कॉन्स्टंट ते तारक मंत्र आणि स्वामींचा जप सारखं करत होते. आणि मग आम्ही केंद्रे दादांना कॉल केला. केंद्रे दादांनी आम्हाला ते तारक मंत्राचं पाणी करून द्या, उदी लावा वगैरे असं सांगितलं. हा हा मग ते करत होते, सगळं करत होते. हा आणि मग ना ती रविवारी म्हणजे गुरुवारी तिला व्हेंटिलेटरवर टाकलं ना आणि एकदम सिरियस असंच सारखं. मग रविवारी तिची बहीण त्या आयसीयू रूम मध्ये बसून तारक मंत्र म्हणत होती आणि स्वामींचा जप केला तिने. आणि हात पकडून स्वामी अंकू स्वामी आहे तुझ्या बरोबर, तू बरी होणार आहे, तू लवकर बाहेर हो यातून असं बोलली. तर तिने हात पकडला आणि डोळे उघडला त्याच वेळेला. बापरे हे ती गुरुवारपासून बिलकुल तिने केलं नव्हतं काही ताई. आई ग बघा त्यांना असं म्हणजे चमत्कारच झाला ना हा अक्षरशः. म्हणजे डोळे उघडले त्यावेळेला. आणि मग हा तर ही बाहेर आली आणि तिने सांगितलं सगळ्यांना की अंकुला शुद्ध आली आहे असं करून. तर लोक गेले आतमध्ये, सगळ्यांनी तिला डोळे भरून बघितलं आणि सगळ्यांना म्हणजे असं वाटलं हे मिरॅकलच झाल्यासारखं. डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर टाकल्यावरती आपल्याला काय वाटतं ना ताई. आणि मग त्याच्यातून ती बाहेर आली. पण तिचं लंग्स त्यांनी डॉक्टरांनी जी ट्रीटमेंट करत होते ना तिचं लंग्स तिला साथच देत नव्हतं ताई. आणि तो गुरुवार आणि नंतरच्या गुरुवार नंतर ती आणि आता कालच्या गुरुवारी, आज तुमच्याकडे शुक्रवार रात्र आहे ना, तर काल संध्याकाळी ती वारली. आई गो. पण ही काल संध्याकाळी ती वारली. आणि तिचं बाळ आहे ना 2 वर्षाचं. का म्हणजे 2 वर्षाचं बाळ आहे तिचं. पण सांगू ताई तिच्या ज्या शरीराला वेदना होत होता ना त्या 2 वीक मध्ये, तिचे वडील स्वतः बोलले जेव्हा त्यांनी बघितलं की हे काढा सगळं तिचं, जाऊ दे तिला आता. अरे तिच्या वेदना त्यांना बघवल्या नाही. तिचा जो होणारा वेदना बघवल्या नाहीत तिला. आणि ती गेली काल. आणि काल बघा काल पण गुरुवार होता. आणि बुद्ध पौर्णिमा होती. म्हणजे चांगल्या दिवशी गेली, सवाष्ण गेली. वाईट तर वाटणारच, आठवण. पण तिच्या बॉडीला 6 महिने अजून ती व्हेंटिलेटरवर. डॉक्टरांना पैसे मिळत होते त्यांच्यासाठी, ती फक्त पेशंट होती. पेशंट ते खरंच काही डॉक्टर म्हणजे अगदी ना पैसे कमवायचं मशीन झालेले आहेत काही डॉक्टर. अक्षरशः त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना त्यांना की माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलंय, आता लवकरात लवकर हलवा. त्यांनी अक्षरशः 2 आठवडे त्या व्हेंटिलेटरवर आयसीयू मध्ये ठेवून तुम्ही पैसे कमवलेत पण तुम्ही एका मुलाची आई घेऊन गेलात. काय मिळालं त्यांना. किती बेकार ताई. म्हणजे शब्दच हे झाले पाहिजे. हो ना. तर मग मी कालच माझा एक्सरसाइज करून मी मेडिटेशनला बसली तेव्हाच माझ्या दिराचा फोन आला. कारण की त्यांची बायको आणि मुलं तिथे जवळच आमच्या एकटेच राहतात ना घरी. तर मग मी गेली तिला भेटायला. कारण की एकदम डायरेक्ट अशी बातमी एकटीला कशी सांगणार ना. त्रासामध्ये नाही का, कोण माणसं लागतात ना आपल्याला. बरोबर. तर मी जेव्हा निघाली आंघोळ करून मी दिवा लावला आणि मी म्हटलं स्वामी माहित नाही आज खूप मन खाली बसलंय माझं न्यूज ऐकल्यामुळे. म्हटलं मी जप करते दिवसभर
तिच्या सोलला तुम्ही तिच्या बरोबर आहात हे मला कळू दे. आणि पूर्ण थ्रूआउट एवढ्या वेळेला जेव्हा जेव्हा मी संकेत मागितले ना तेव्हाच मी तिच्या बरोबर आहे ते संकेत दिले ताई. हो का? पण पण कसं बघा, म्हणजे आता कळतंय ते. आज मी आता कालपासून एवढं विचार केलाय आणि आज माझ्या जावेचा फोन आला. ती लिहून देत होती 18-19 मेच्या दरम्यान ना, ती लिहित होती आणि तिला बोलता, कारण की ते पाईप सगळे टाकलेले ना. बरोबर बरोबर. ती लिहित होती आणि काही जे काय असेल ते सांगत होती. मला पाणी पाहिजे किंवा तू कसा आहेस किंवा. तर तिने एका पेपरवरती असं लिहिलं की म्हणजे आपण वाणी बोलतो ना, की कोणतरी असं वाणी आकाशवाणी करतंय किंवा सांगतंय आपल्याला की स्टेटमेंट बोलतंय की हे तुला होणार आहे असं. बरोबर. मला सांगा, एक बाई डेथबेड वरती आहे, व्हेंटिलेटर वरती आहे, तिला तिच्या मुलाची आठवण येईल की तिला तिच्या चुलत भावाबद्दल काय आठवेल सांगायचं? बरं, मुलाचंच येईल ना. म्हणजे तर ती मुलाबद्दल काहीतरी लिहिल ना की बाबा विराजला सांभाळा किंवा काय करा किंवा काय. काही नाही. तिने काय लिहावं त्या चिठ्ठीमध्ये? तिने लिहिलं की संकेत तुला पहिला मुलगा होईल आणि त्याचं नाव कुमार. आजकालच्या आम्ही मुली आम्ही कुठे लिहितो कुमार वगैरे. कुमार स्वामी संकेत शिरगावकर असं त्याचं नाव राहील म्हणून ते सांगितलं. बापरे. की कुमार स्वामी संकेत शिरगावकर. मला सांगा तुम्ही, तिने स्वामी कसं लिहिलं असेल? काय कळलं. कुमार स्वामी. तर माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडेच गेलं हे सगळं. मग गुरुवारी नेलं तर मी माझ्या जावेला बोलली, म्हटलं बघ आपण म्हणत होतो बरं कर आपण, कदाचित तिला ती बरं होऊन पण तिच्याकडे क्वालिटी लाईफ नसतीच. खरंय खरंय, हे पण बरोबर. अजून 6 महिने ती आयसीयू मध्ये राहिली असती, ह्या नाकातोंडात नळ्या टाकून राहिली असती, तिचं काय क्वालिटी लाईफ? काहीच नाही. बरोबर आहे. हो की नाही? आणि मग आज हा ऑर्गन, उद्या हा ऑर्गन, उद्या तो, म्हणजे त्यातून हालत झाले असते. हालत झाले. तर म्हणून असं झालं. असं म्हणजे माझं असं कन्फ्युजन. बरोबर आहे की मी तिच्या बरोबर होतो, तिच्या बरोबर आहे आणि तिने आम्हाला हे सांगायला ट्राय केलंय की जो मुलगा होणार आहे मी परत रिबर्थ घेईन आणि मी तुमच्याच घरात येईन. खरंय खरंय. कारण तिच्या भावा आणि वहिनीकडून आता झाली 2 मुलं त्यांना आहेत. धाकट्या बहीण, तिच्या मोठ्या बहिणीला 1 मुलगा आहे, त्यांना काही होणार नाहीये. तर आता जे ट्राय करतायत तो तिच्याच काकांचा मुलगा आहे, ते लोक ट्राय करतायत. सो शी टेलिंग की मी म्हणजे तुला पहिला मुलगाच होईल आणि त्याचं नाव कुमार स्वामी संकेत शिरगावकर. हे म्हणजे काय संकेत आहे? खरंच ना, म्हणजे कळतच नव्हतं. बरोबर. असं म्हणजे तिने स्वामी लिहिण्यामध्येच मला असं कळलं. मी म्हटलं त्यांना कळून पण चुकलं असेल ते. स्वामी ती स्वामी तिच्या बरोबर होते आणि स्वामींनीच तिला हे लिहायला सांगितलंय आपल्याला सांगायला की मी परत येणार आहे, मी कुठे. खरंय खरंय खरंय. नाही खरंच ताई, खरंच अगदी करून अंगावर शहारे येतात. पण एवढं हे झालं सांगायला तुम्हाला की म्हटलं खरंच म्हणजे हे इतकं हे आहे की म्हणजे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत होतात. म्हणजे माणूस पाहिजेच असतो. पण जेव्हा कोणी आजारी असतं माणूस पाहिजेच असतो. पण शेवटी जर त्याच्याकडे क्वालिटी लाईफ नसणार असेल ना तर त्याने गेलेलं बरं. अगदी अगदी, ते पण बरोबर. खरंय, त्याने त्रासच होतो. राईट. तर स्वामी असं त्यांचे असे पण चमत्कार दाखवतात जिथे आपली बुद्धी पूर्ण थांबलेली असते. खरंय है ना? अगदी बरोबर आपली अक्षरशः. मी तर आत्ताच अगदी अशी थांबल्यासारखी होऊन गेली ते ऐकून. हो ना, आम्हाला पण अजून असं हेच नाही होत आहे की कसं लिहिलं. आणि काही विचार करा, तिचं अक्षर वगैरे इतकं व्यवस्थित तिने लिहिलं होतं ते की जो बेडरिडन माणूस आहे व्हेंटिलेटर वरती एवढं सगळं लावलेलं, ते पेन पेपर घेऊन हातामध्ये लिहून दिलं त्या मैत्रिणीला तिच्या. मैत्रीण. आणि मिस्टर कसे होते त्यांचे? मिस्टर नाही, त्यांनी खूप सेवा केली ताई. जैन आहेत ऍक्च्युली, पण तिच्या सासू सासरे जाऊ दीर
सगळ्यांनी खूप सेवा केली तिची. हो ना. म्हणजे विचार करा ना, 2 वर्ष छोट्या बेबी 6 महिन्याचा असल्यापासून सासूबाई जाऊ सांभाळतायत त्याला आणि हॉस्पिटल, सासरे हॉस्पिटलमध्ये मदत, असं सगळं. बापरे, खूप प्रेम. म्हणजे सासूबाई एवढ्या रडल्या, माझ्या नंदा सांगतात ना. हो ना. एवढे सासू सासरे रडले म्हणे तिचे. कारण की बघा ना, म्हणजे त्या मुलीने काय सोचलं एवढ्या महिन्यामध्ये. हो, काय बिचारीचं आयुष्य. नशीब की हा ना, एवढे सासू सासरे पण करणारे भेटले. हो, म्हणजे ती तिकडेच होती, माहेरी नव्हतीच ती, फक्त कधी आरामाला यायची. सासरच्यांनी सगळं केलं आणि तिचं. बापरे, खरंच मानलं पाहिजे सासरच्यांना पण. काय तिच्या म्हणजे तिच्या नशिबात तेवढंच लिहिलेलं असेल, त्याला काही करू शकत नाही. काही करू शकत नाही. पण तेच, आणि नंतर कसं होतं, आता जर ही ट्रीटमेंट कुठलीच साथ देत नव्हती लंग्सला आणि बीपीला वगैरे, तर डॉक्टरनी सांगितलेलं आज काल गुरुवार होता ना, पर्यंत नाही अजून हे प्रयत्न कामी येत असतील, नाकातोंडात नळ्या काढून डायरेक्ट इकडे स्वरयंत्राच्या इकडे होल करून ते टाकायचं. बापरे, ते तर म्हणजे कठीण झालं असतं ते. म्हणजे अगदी कठीण झालं असतं, खूप कठीण झालं असतं तिचं लाईफ. तर त्यामुळे माझ्या मते अशी, मी म्हटलं माझ्या जावेला की म्हटलं, अगं जे लोक तिला बघत होते ना, आपण तर लांब होतो, जे तिला बघत होते ना, ते लोकांनी प्रार्थना केली असेल देवाला की देवा तू ने तिला. माझे सासरे बोलतात की मी म्हंटल हे काढा तिचं सगळं, जाऊ दे तिला. बरोबर, बापाची कळकळ ऐकली असेल ना स्वामींनी. खरंच ऐकली असेल. बरोबर, तेच, दुसरं काय. वाईट तर खूप वाटलं ताई. बरोबर आहे, वाईट वाटण्यासारखंच आहे, पण वेदना पण बघवत नव्हत्या ना आपल्याला. वेदना पण बघवत नाहीत ना शेवटी, आणि तिला एवढं सहन करावं लागलं. पण शेवटी सगळ्यांचं अँसर हेच होतं की स्वामी तिच्या बरोबर होते. बरोबर, लिहू शकते. नाही तर सांगा ना, कुमार कोण लिहितं आजकालच्या मुलांना? नाही कोणीच नाही लिहित. म्हणजे काय, त्यांना ते आधीच नाव कळलं होतं. कोण लिहितं? हो, आणि नाव पण, आणि होणार आहे. हो ना, पहिला मुलगा होणार आहे, म्हणजे केलं, विचारत नाहीये काय होणार आहे, असंच. कमाल आहे ताई. आता बघूया, तुम्हाला नक्की दुसरा तुम्ही पुढचा अनुभव नक्की शेअर कराल बघा, कारण तिला सगळं स्वामींनीच बुद्धी दिली. अगदी अगदी. म्हणजे तेच की आम्हाला सांगायला की मी होतो तिच्या बरोबर, तिचं लाईफ परत चांगलंच होणार. ती परत आणि आमच्याकडेच येते परत ती. कळलं ना तुम्हाला? त्याच फॅमिलीमध्ये ती परत येते, असं तिला सांगायचंय का? बरोबर. म्हणजे स्वामींनी तिच्याकडनं लिहून घेतलं ताई. तेच तर म्हटलं, बापरे काय ना, म्हणजे एक एक आपली कल्पनाशक्ती जिथे म्हणतात ना तिथे संपतं, तिथे स्वामी ते चमत्कार सुरू होतात. मी शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.